for apple. 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 B is for ball. 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 C is for cat. Cat. D is for jog. Dog. E is for elephant. Elephant. F is for fish. Fish. तुम्ही आता जे बघितलं ते म्हणजे सुहानी गात होती ते फोनिक साऊंड. तर आधी ती शिकलेली आहे आणि आता तिच्या लक्षात राहिलेत म्हणून ती मध्ये मध्ये असं गात राहते, बडबड करत राहते. तर खूप साऱ्या मला कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम माझी मुलगी 3रीला आहे, 4थीला आहे, पण तिला वाचता येत नाही किंवा ती विसरून जाते. तर विसरणे हा काय एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, पण तो आपल्याला ऍक्सेप्ट करायचा आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काढायचंय. तर त्याच्यावर सोल्युशन म्हणजे रिव्हिजन. हे एकच सोल्युशन त्याच्यावरती आहे की मुलांना परत ते आपण रिवाइज करायला हवं जे त्यांना आपण शिकवलंय ते. सपोज आपण त्यांना काही वाचायला लावलं तर लगेच त्यांची इमिडिएटली आपण त्यांना लगेच प्रॅक्टिस करायला लावा किंवा लगेच त्यांचं रिव्हिजन घ्या. ते झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर 20 मिनिटांनंतर घेऊ शकता, त्याच्यानंतर 2 तासानंतर किंवा 1 तासानंतर, त्याच्यानंतर पुढच्या दिवशी. म्हणजे मी याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की मुलांचं रिव्हिजन किती वेळामध्ये किती टाइमात घ्यायला पाहिजे ते. म्हणून टेन्शन घेऊ नका की माझं बाळ विसरून जातं. विसरणं हे एक नॉर्मल आहे, पण त्याच्यावर सोल्युशन ते मात्र आहे ते फक्त रिव्हिजन. म्हणूनच स्कूलमध्ये वीकली टेस्ट, युनिट टेस्ट घेतले जातात. ते यासाठीच की मुलांचं रिव्हिजन व्हावं, त्यांनी जे शिकलंय ते त्यांचं लक्षात आहे का यासाठीच रिव्हिजन घेतले जातात. आणि आपण जर आपल्या मुलांना घरी शिकवत असणार तर त्यासाठी सुद्धा मुलांचं रिव्हिजन घेणं, रिवाइज करणं गरजेचं आहे. आज तुम्ही जे शिकवलं आणि दुसऱ्या दिवशी परत तुम्ही त्याला दुसरा टॉपिक शिकवणार असणार आणि पहिल्या दिवशी तुम्ही जे मुलांना शिकवलंय त्याच्या रिलेटेड फक्त 5-6 क्वेश्चन केले तरी इनफ आहेत. ते 5-10 मिनिटात कव्हर होऊन जातात. मग पुढचं शिकवायला स्टार्ट करा. तर याच्याने काय होईल, मुलांचं रिव्हिजन होतं आणि हे त्यांच्या मग लॉंग टर्म मेमरी मध्ये राहतं जर ते परत रिवाइज झालं तर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 लेटर वर्ड्स रीड करणार आहोत. ते तुम्ही तुमच्या मुलांना कशा पद्धतीने रीड करू शकतात ते आपण बघणार आहोत. चला तर मग आपल्याला ते वर्ड सुहानी वाचून दाखवणार आहे. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये शेअर करा, पण कॉमेंट करायचं विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की आधी कसं वाचणार, त्याच्यानंतर फ्लुएंट होण्यासाठी ते तुम्ही प्रॅक्टिस करत फ्लुएंट होणार. तर म्हणून प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. scam gang chat follow at flat do at that slow at sled do at drag follow at flag bo ash bash go ash cash bo and bank. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना स्प्लिट करून वाचायला लावू शकतात. जेव्हा CH येतो सोबत तेव्हा त्याला च असं वाचायचं असतं. तर तुम्ही ते मुलांना सांगू शकतात. आणि जेव्हा SH येतं तेव्हा श, च ॲट चॅट, ब श बॅश. आणि जेव्हा TH येतो तेव्हा त्याचा साऊंड द होतो. हे तुम्हाला मुलांना सांगायचंय. द ॲट दॅट या पद्धतीने. पुढे बघूया. span follow egg flag scan follow plan. खूप लोक मी बघत असते याला प्लान बोलत असतात. प्लान, व्हॉट इज युअर प्लान. तर ते प्लान नाही प्लॅन आहे. व्हॉट इज युअर प्लॅन. ओके नेक्स्ट. slow apple slap snow apple snap toro apple trap color apple clap goro apple grab sto apple stab
glad, glad. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना साऊंड वाईज वाचवू शकता. तुम्ही जर फोनिक साऊंडचा आपला व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा. फोनिक साऊंड शिकणं गरजेचं आहे जर मुलांना तुम्हाला रीड करायचं शिकवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना छोटे छोटे शब्द वाचायला लावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही मुलं अशी वाचत असतात FLAT फ्लॅट, हेही वाचू शकतात. इट्स ओके. त्याच्यानंतर फ्लॅट फ्लॅट, द ॲट दॅट. ॲट त्यांनी शिकलेला असतो तर तुम्हाला फक्त त्यांना सांगायचंय की तुम्हाला इथं फक्त फ्ल बोलायचंय. फ्लॅट फ्लॅट, द ॲट दॅट. त्याचप्रमाणे इथं ॲपचे तर असे व्हिडिओ मी अगोदर केलेले आहेत तर ते तुम्ही नक्की बघा. त्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. जर मुलांना हे ॲप माहिती असेल तर त्यांना इथं फक्त लावायचं ॲप, ग्रॅब, ॲप, स्टॅप. या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांना शिकवू शकता. आता हेच वर्ड सुवानी फ्लुएंटली वाचून दाखवेल. scam, gang, chat, flat, dat, slur, drag, flag, bash, cash, bank, span, flag, scan, plan, slap, snap, trap, clap, grab, stab, glad. तर या पद्धतीने तुम्ही केव्हाही मुलांना शिकवत असणार तर लगेच त्यांचं इमिडिएटली त्यांना प्रॅक्टिस करायला लावा. तरच ते त्यांचं डोक्यात राहील, त्यांचं लक्षात राहील. त्याच्यानंतर परत त्यांचं रिव्हिजन करत राहा, रिवाइज करत राहा. तेव्हाच तुम्ही मुलांची मेमरी स्ट्रॉंग करू शकतात. हे सायंटिफिकली रिझन आहे. त्याच्या मागे फक्त रिव्हिजन आणि रिव्हिजन हेच एक सोल्युशन आहे. तर काय जे आपण वर्ड्स शिकलो त्याच रिलेटेड आपण सेंटेन्स आता सुवानीला रीड करायला लावणार आहोत. Put the lamp on the stand. Put the lamp on the stand. Go to the camp with lamp in your hand. Go to the camp with lamp in your hand. Good. A crab on the sand. A crab on the sand. She has cash. She has cash. He can clap. He can clap. That is a flag. That is a flag. I have a flat. I have a flat. I am glad. I am glad. A gang robbed the bank. A crab in the tank. A crab in the tank. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना वाचायला लावू शकता. जर तुम्ही या पद्धतीने त्यांचा सराव घेत असणार, मुलांना रोज वाचायला लावत असणार तर नक्की तुमची मुलं इंग्रजी वाचायचं फ्लुएंटली वाचायला लागतील. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. या ट्रिक्स आणि टिप्स तुम्ही तुमच्या मुलांवर यूज करा म्हणजे तुम्हाला त्याचा फरक दिसेल. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. जर नवीन असणार आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटतील. आणि आपला अजून एक चॅनल आहे शीतल रीडर ब्लॉग्स. त्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा कारण त्या चॅनलवर सुद्धा मी खूप सारे नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. मुलांचे रिव्हिजन कसं घ्यायचं, मुलांना रायटिंग कसं शिकवायचं अशा पद्धतीचे भरपूर व्हिडिओज मी त्या चॅनलवरती घेऊन येणार आहे. सो प्लीज त्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. थँक्यू.